होता. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणता क्षण सर्वात म्हणजे लक्षात राहण्यासारखा असा त्यांनी कोणता क्षण अनुभवलेला आहे आणि तो त्यांनी एकमेकांना सांगावा अशा पद्धतीचं त्यांनी सुरुवात झाली. बरं, ती ऍक्टिव्हिटी चांगली वाटली का? ऍक्टिव्हिटी चांगली वाटली का? एकमेकांचे अनुभव, चांगले अनुभव ऐकायला मिळाले. आणखी कोणी तुमचं नाव सांगा. नाव सांगा. माधुरी चितळे. आणखी कोणी तुमचं मला काय झालंय की मटेरियल घ्यायला थोडासा लेट झालेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत डिसिप्लिनला पोहोचेल. उद्या सकाळी तुम्हाला दिलं जाईल. आणखी कोणी काही विचार करू इच्छितं या कालच्या दिवसभरामध्ये काही नवीन वाटलं तेच आहे किंवा अजून चांगल्या प्रकारे कसं करता येईल ह्या बाबी मला जाणून घेऊन पाहिजे. मॅडमनी जो सांगितले की एक आपल्या आयुष्यामध्ये असणारा एक जो क्षण आहे कुठला चांगल्या पद्धतीने तो आपण सगळ्यांनी शेअर करूया, म्हणजे समजून घेऊ. हा एक उपक्रम चांगला वाटला की आपल्या मनातलं आपण सगळ्यांच्या समोर मांडू शकतो की आणि आपल्याकडे काही असं साचलेलं असतं ते ओपन करण्याला कुठेतरी असं ठिकाण लागत असतं. त्यामुळे ती सुरुवात जी झाली एकदम ती चांगली झाली. त्यानंतर ओळख जी आहे मूक परिचय जो प्रत्येकाने नमस्कार करून घेतला ही पण एक चांगली पद्धत वाटली. आणि त्यानंतरचं जे मार्गदर्शन झालं ते देवळेकर सरांचं झालं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानरचनावाद ह्या स्वरूपामध्ये ज्या आत्ता ह्या आपल्या कामकाजामधला जो एक विस्तार कसा आहे आणि आपण कुठल्या दृष्टीने इकडे बघणार आहोत आणि ह्याच्या आधी आपण कशा पद्धतीने बघत होतो ही जी दृष्टी आहे ही नक्की आपल्याला झटकून द्यायला हवी आहे. याच्याशी आम्ही काल जी मानसिकता झाली ती आमची नीटपणे तयार झाली. ते एक व्यासपीठ किंवा ते स्पीच तयार झालं असं आपण म्हणूया की त्याचा एक आज म्हणजे ह्याच्यानंतर जे आम्हाला मिळणार आहे की आपल्याला नवीन काहीतरी मिळणार आहे ही एक भावना चांगली तयार झाली. त्यानंतर जोगळेकर सर नाही सकाळी देवळेकर सरांचं झालं. दुसऱ्या सत्रामध्ये भूमिती या विषयाच्या संदर्भामध्ये जोगळेकर सरांचं झालं. की भूमिती या विषयाचं जे काही झालंय तर ते फक्त विषयाचे आन्सर होतं की विषय नाही होतं की विषयाचे रिलेटेड परंतु आधीच समजून घेण्यासाठी सोपं घेण्यासाठी विषयाची संबंधित होतं ते पण आपण तशी विषयाची सांगड घालू शकतो. दैनंदिन जीवन आणि त्या विषयाची सांगड घालायची आपल्याला आणि पाठ्यपुस्तक हातामध्ये ठेवायचं. या तिन्ही गोष्टीची जी एक तारेवरची कसरत आपण म्हणून गृहीत धरतो की पुस्तक कसं आपण संपवणार आहोत किंवा हे मटेरियल आपल्याकडनं कसं पूर्ण होत जाईल ही जी समस्या असते तर त्या पद्धतीने आपण बघून चालणार नाही. आपल्याला कुठल्या 3 लक्षामध्ये ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे हे त्याच्यातनं समजतं. आणखी प्रश्न विचारायचे की तुम्हाला असं वाटेल आता फक्त एकच दिवस झालेला आहे तुमचा आता दुसरा दिवस आहे तुमचे बरेच सत्र टोटल 9 सत्रांचे प्रशिक्षण कार्यक्रम आहे आपला. तर आता पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपासून तुम्हाला सेकंड इयर असं वाटतं किंवा प्रशिक्षणातून तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल आणि जे तुम्हाला नवीन वापरण्यामध्ये किंवा विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयोग होईल असं वाटतंय का? थँक्यू सर. आणखी कोणी शेअर करू इच्छिता का की याच्यामध्ये आपण अजून काय टाकू शकतो की जेणेकरून ती ट्रेनिंग आपल्याला अजून जास्त इफेक्टिव्ह होऊ शकते की काही नवीन आयडिया काही मॅडम सांगणार आहेत टीचिंग दाखवली ते मुलांची वर्गामध्ये त्याच्याबद्दल मुलाच्या मनामध्ये असलेली इच्छा यशस्वी वेळ अशी होती ती लॅपटॉपवर दाखवली गेली. मग ती जर समोर स्क्रीनवर दाखवली असती तर पाठशाला दिसली असती. आम्ही पाठीमागे होतो तेवढ्या कळत नव्हतं की नक्की तिथे काय चाललेलं आहे आणि स्क्रीनवर हा एका शाळेत आहे पण ते सर जेव्हा असतील त्याच वेळेला तो उपलब्ध होतोय. ते सर नसतील त्यावेळेला उपलब्ध होत नाही. सुर्वे सर जे आहेत ना ते जेव्हा लेक्चर असतील त्यावेळेला OSP लॅपटॉप जोगळेकर सरांचा आहे
आणि LCD प्लेअर जो आहे तो सुर्वे सरांचा आहे आणि त्या दिवशी फक्त तो असतो. आपण बोलून घेऊया सुर्वे सरांनी की आम्हाला म्हणजे आयडिया खूप छान होती ती, कल्पना चांगली होती. कारण पुन्हा डबल आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली परत दाखवा, त्यांनी दाखवली परत. पण जो पहिल्या त्याच्यामध्ये लक्षात आले असते ना पॉईंट, ते तेवढे मार्क्सपर्यंत नाही समजू शकले. आपण अशी प्रयत्न करू की आम्ही आणि काल एक सरांनी गेम घेतला, त्यांचा उल्लेख या दोघांनी केला नाही. पाटील सर आणि सेकंड अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते ही जी सर्विस शूटिंग करतात ते सगळं लाईव्ह याच्यामध्ये दिसत आहे की तुमच्या वर्गामध्ये काय काय चाललेलं आहे, मॅडमचे रिप्लाय काय आहे. म्हणून त्यांना मला तुम्ही हे करावं, व्हिडिओ शूट करा जे तिथं ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होते ऑफिसमध्ये. सरांनी काल एक गेम घेतला इथे, चेअर्स लावलेल्या होत्या 2-2, त्याला दोरी बांधलेली होती आणि डोळे बांधून आमच्यापैकी काही जणांना उभं केलेलं होतं. म्हणजे पहिल्याला माहित होतं की इथं 3 चेअरचे पेअर आहेत आणि त्याच्याखालून आपल्याला जायचं आहे, कुठेही टच करायचं नाही. आणि त्याच्या पद्धतीनं ते गेले डोळे झाकून, म्हणजे आम्ही कुठे टच करतात. दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला काय केलं की एक चेअरची पेअर बाजूला काढली गेली, पण ती माहिती नव्हती. त्यामुळे ते पहिल्यापासूनच आपण आता इथून जाणार आहोत कसरत करतच गेले. म्हणजे थोडंसं परंपरेनं जे येतं त्याच्याशी आपण अजून कसे बांधील आहोत हे असंच करायचं आहे. नवीन स्वीकारण्यामध्ये मन कसं तयार नव्हतं असतं त्याच्यावर ते एक चांगलं गेममधून सरांनी छान मार्गदर्शन केलं. आणि काल जे सगळेच लेक्चर झाले ते खूपच छान झाले. म्हणजे आम्हाला निश्चित असं वाटतं की याचा आमच्या टीचिंगमध्ये पुढे येणाऱ्या याच्यामध्ये नक्की आमचा उपयोग चांगल्या प्रकारे सगळ्यांनी होतो. शाळेचे नाव आणि माझं नाव सुनीता वारम, माध्यमिक महिला विद्यालय 5 चिपळूण. मॅडम तुम्ही आता मला असं वाटलं की या ट्रेनिंगमध्ये आणखी काय केलं तर ते ट्रेनिंग अधिक चांगलं होईल असं तुम्ही म्हणालात. तर आम्हाला अशी आत्ता म्हणजे आम्ही थोडे खेडेगावामध्ये शिकवणारे शिक्षक आहोत, तर तिथे विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचा वापर आणि बँकांमधून जसं ट्रेनिंग बँकेतल्या लोकांना दिलं गेलं की कॉम्प्युटरचा वापर कसा त्यांनी करायला पाहिजे बँकेमध्ये त्याच्या संदर्भात, तसं आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटरचा वापर वर्गामध्ये कसा केला पाहिजे ह्याचं ट्रेनिंग मला वाटतं आम्हाला देण्याची जास्ती गरज आहे. कारण आत्ताचे विद्यार्थी खूप चंचल आहेत, ते आमच्यापेक्षा जास्ती हुशार आहेत याची आम्हाला काही प्रमाणामध्ये जाणीव आहे, नाही असं नाही. परंतु मग ते देताना आम्ही म्हणजे ती विद्यार्थी एकचित्त कसे होतील, तर ते एकचित्त होण्यासाठी दृक श्राव्य दोन्ही त्यांना बघायला पण मिळालं आणि ऐकायला पण मिळालं तर ते टीचिंग जास्ती इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. आणि विद्यार्थी म्हणजे जसा टीव्हीकडे आकर्षिला जातो तसं जर आपण वर्गामध्ये कॉम्प्युटरचा उपयोग केला तर विद्यार्थी त्याच्याकडे अधिक आकर्षिले जातील. पण त्याच्यासाठी शिक्षकांना ज्ञान पाहिजे, कारण कॉम्प्युटर जिथे असतात तिथे एक मनामध्ये तो कॉम्प्युटर आपल्या हातून बिघडला तर शाळेला करता येईल ह्याचं एक कायमचं दुखणं म्हणजे मनामध्ये असतं. आणि वेळाचा पण प्रश्न असतो. हल्लीच्या याच्यामध्ये इतकं वाढलेलं आहे काम की त्याच्याकडे आपण जाऊन वेळ काढून शिकावं म्हटलं तर तो वेळ मिळतो तसं नाही. पण तुम्ही हे जर ट्रेनिंग मुद्दामून ठेवलं की हा एवढा भाग आहे असा असा आणि हा तुम्ही इथे घेऊ शकता आणि तो आम्हाला कसा घ्यायचा हे मुद्दामून जर त्याचं टेक्निक जर मिळालं तर त्याचा आम्हाला जास्ती फायदा करून दिसेल. मी तुम्हाला सांगू इच्छिते की 2017 तुमची ट्रेनिंग कंटिन्युअसली ह्याच पद्धतीने दरवर्षी जाणार आहे. म्हणजे आता 2011 तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं, 2012, 13, 14 दरवर्षी तुमचं 5 वर्ष प्रशिक्षण होणार आणि हे प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला जाणार आहे. आणि थोडं फ्युचरमध्ये हे ट्रेनिंग अजून कसं डेव्हलप करता येईल, तुमच्या आवश्यकता काळाची गरज आहे सगळं ओळखून त्याच्यामध्ये सिलेबस ऑटोमॅटिकली घेतले. म्हणजे आता जो कंटेंट तुम्हाला शिकवलं गेलं आहे ते जी 9 सत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट नॉलेज मिळेल जेणेकरून विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. तर तुम्ही जे आता सजेशन सांगितलं ते कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये तुम्हाला म्हणजे ही काही गोष्ट आवश्यक की विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांची प्रगती तुम्ही कधी करू शकता जेव्हा